5 डॉट काढले आणि 2 सिक्स मारले ते रोहनने पहिल्या इनिंगमध्ये. तर आपण हिरो ठरवतो मिस्टर रोहनला त्याच्या 15 धावांच्या खेळीसाठी. एक डबल, एक सिंगल आणि 2 षटकार. मिस्टर रोहन इज द मॅन द मॅच. चला आता सांगे संघ बॅट वगैरे सोडून द्या, आता चला कामाला लागा या. चला आता आयोजक मंडळाची भूमिका पार पाडा आपण. अतिथी पाटील अँड कंपनी. सामना गमावला आपण अक्षरशः. खूप संधी तुम्हाला भेटल्या होत्या परंतु त्या संधीचं तुम्हाला सोनं नाही करता आलं आणि सोन्यासारखा सामना तुम्ही तिथे गमावला. या मिस्टर रोहन, पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया रोहनला अनेक बक्षीस. सन्माननीय नारायण काका मोगरे आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफी द्या. जे स्वीकारतोय रोहन त्याच्या सुंदर खेळाबद्दल. त्यानंतर ऋषी पाटील काका आपण सुद्धा मिठाईचा बॉक्स द्या. तसेच चौदरपाड्याचे आमचे कृष्णाजी वाकडे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण थंड पेय आणि एक वृक्ष द्या. तुळशीचं वृक्ष आहे. झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी. तसेच रोहिदास दादा पाटील आमचे सावधचे उद्योगपती. मस्त टोपी घाला आणि गिफ्ट द्या. हसमुख व्यक्तिमत्व रोहिदासजी पाटील जे क्रिकेटचे चाहते आहेत आणि बैलगाडाचे सुद्धा चाहते आहेत. आपल्यामध्ये ज्यांचं आगमन झालं. वेल डन बाय यू मिस्टर रोहन अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. व्हेरी गुड. आपण लगेच बोलतोय स्वागत समारंभाकडे. नवीन सामना सुरू होऊ पाहतोय आणि त्या दरम्यान आपले 4 मान्यवर आलेत. तर मंडळाच्या वतीने आपण येतोची सन्मान घेऊया या मान्यवरांचा. पिंटू पाटील आपणास विनंती आहे आपण सन्मान घ्यावा कृष्णाजी वाकडे साहेबांचा. चौदरपाड्याचे आपले वरिष्ठ नागरिक समाजसेवक कृष्णाजी वाकडे आपण या आणि हा सन्मान स्वीकारावा आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कैलासवासी यशवंत कातोड पाटील टॉस बॉक्स आपण पाहत आहे. सन्मान होतोय कृष्णाजी वाकडे साहेबांचा आपण पाहतोय. एक वरिष्ठ व्यक्तिमत्व, अगदी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, चौदरपाड्याचे समाजसेवक उद्योगपती ज्यांचा सन्मान करतात पिंटू पाटील. त्यानंतर सावधचे रोहिदासजी पाटील आपण पण या, आम्ही आपला सन्मान करू इच्छितो. चांगलं व्यक्तिमत्व, आमचे नातेवाईक सुद्धा आहेत. रोहिदासजी पाटील ज्यांचा आपण इथं सन्मान करतोय मंडळाच्या वतीने. माईची उद्धारशाला प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटो दिला जातोय रोहिदास पाटील साहेबांना पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सांगेचे नारायणजी मोगरे आपण या, आम्ही आपला सुद्धा सन्मान करू इच्छितो. एकविरा चषक 2024च्या निमित्ताने आलेले सर्व पाहुणे आणि त्यांनी पाहुण्यांच्या उपस्थितीने इथे स्पर्धेची लोकप्रियता अगदी उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली आहे. अनेक पाहुणे त्यांची मांदियाळी होत असताना त्यामधील रोहिदासजी मोगरे सांगेचे समाजसेवक पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान घेतोय. तसेच ऋषीजी पाटील या आपण पण, सांगेचे ऋषी पाटील गेले काका, हरकत नाही, चला येतील, पुन्हा येतील. जाऊया आपण मैदानाकडे आता आणि नवीन सामना इथे पेश होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील कुमार अजय घरत सर. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. क्रिकेटच्या अद्भुत रोमांचकारी चित्तथरारक असाधारण खेळामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण बघतोय, एन्जॉय करतोय आई एकविरा चषक 2024 सखाराम शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा रंगते सांगे गावामध्ये.
नवीन सामन्याला सुरुवात झाली आहे. अनंत केणे आणि मंगल ही सलामीची जोडी विरेन स्पोर्ट्स भावाले संघाकडून खेळपट्टीवर आहे. पहिल्या बॉलवर आले 2 धावा. गोलंदाजी करतोय राहुल. यावेळेला ओव्हरपिच बॉल, लॉफ्टेड फटका, अप्रतिम फटका, झन्नाटेदार षटकार. अनंत केणे एक फार मोठं नाव आहे. अनेक मैदानं गाजवलेली आहेत, अनेक पावसाळी क्रिकेटचे त्यांनी बघितलेले आहेत आणि अनेक ऊन पावसाळे बघितलेले असं म्हणावं लागेल. अनुभवाची चांगली शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. अगदी त्यांच्या पुढ्यात पडलेला बॉल होता. सरळ बॅटचा प्रहार केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट षटकार. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. भावाळी संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या बाजूनं कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. आणखी एक षटकार. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता, परंतु खूप चांगलं टायमिंग साधत असताना नित्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळते. क्लासिक फटके खेळले जात आहेत. वेडे वाकडे फटके ते खेळले जात नाहीत, तर सरळ बॅटचा वापर केला जातोय आणि अगदी चेंडूच्या मेरिटवर फटकेबाजी सुरू केलेली आहे अनंत केणे यांनी. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 14. यावेळेला बघा आणखी एक तंत्रशुद्ध फटका. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा नजराणा दाखवलाय. बॉल चाललाय डीप बॅकफुट पॉइंट सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. जसा चेंडू तसा फटका. जेव्हा चेंडू पुढे टाकले गेले तेव्हा समोर मारले. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल होता, विड्थ होती, आत उघडण्यासाठी संधी होती आणि त्याचा फायदा घेतलाय. बॅकफुटला जात असताना अगदी गॅपमधून बॉल कट केलाय 4 धावांसाठी. अतिशय सुंदर स्क्वेअर कट. जबरदस्त फलंदाजी आणि जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते विरेन स्पोर्ट्स भावाळे संघाकडून. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना भावाळे संघ धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 हे आकड्यावर. अतिशय दमदार सुरुवात आहे. अतिशय आकर्षक सुरुवात आपल्या संघाला मिळवून देत असताना, फ्लाइंग स्टार्ट आणि ड्रीम स्टार्ट मिळवून देत असताना अनंत केणे. जुनी तलवार आहे, परंतु तलवारीला अजूनही जबरदस्त धार आहे, हे दाखवून दिलंय अनंत यांनी. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी अफलातून राहिली होती, याच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. त्या मॅच मध्ये देखील चौकारानं सुरुवात केली होती, मात्र फक्त 6 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झाले होते. पण या मॅच मध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळत आहे. पूर्णपणे प्रेशरमध्ये गोलंदाज रोशन स्पोर्ट्स मुठवल संघाकडून आपण बघतोय राहुलला. खरं तर राहुलने देखील यादीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, पण आता चॅलेंज वाढलेला आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो, पुन्हा कट केलाय आणि पुन्हा एकदा गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर पोहोचणार नाहीत असं वाटतंय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. येतोय आणखी एक चौकार. चौकार षटकारांचा येथे पाऊस पाडायला सुरुवात केली अनंत केणेनं. या अगोदर समोरच्या बाजूने षटकार ठोकले होते आणि आता स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइडला चौकार ठोकले जात आहेत. बावळे संघाचे खेळाडू जे डगआउट मध्ये आहेत, आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. बाहेर कोणी येऊ नका प्लीज. आतमध्ये ज्या खुर्च्या आहेत त्यांच्यावरच आपल्याला बसायचं आहे. शिस्तीचं पालन करा. ओके. शेवटच्या बॉलवर आली 1 धाव आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. दर्जेदार सुरुवात पाहायला मिळते विरेन स्पोर्ट्स भावाळे संघाकडून. धावसंख्या बिनबाद 23. आपण पुन्हा एकदा पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. अनेक सारे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. या स्पर्धेची, या मंचाची शोभा वाढवतायत. नक्कीच आपण मेगा सन्मान घेतोय सर्वांचे आपले लाडके काकाश्री सन्माननीय विठ्ठलजी चाऊ पाटील, साई गौरव बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भांडूप येथून आलेले दरवर्षीप्रमाणे येत असतात आणि हा मेगा सन्मान आपण घेतोय काकांचा. पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते शाही सन्मान असणार आहे. काकांना विनंती आपले शूज रिमूव्ह करा. नारायण मोगरेंना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते हा मेगा सन्मान घ्यायचा आहे. दरम्यान सूरजजी जाधव एमडीचे बंधू आपल्याकडे उपस्थित, चांगले आयोजक, एमडी स्पोर्टचे जनक, आधारस्तंभ, आपलं हार्दिक स्वागत सूरज भाऊ जाधव, वेलकम. ज्यांचा संघ इथे खेळतोय. नवीन षटकाला सुरुवात झाली आणि काय बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज सूरजनं. फलंदाज बाद होतोय अनंत केणे. कॉटन बोल्टच्या स्वरूपात बाद होतोय. जबरदस्त डिलिव्हरी, थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता. फलंदाजाला चेंडू अजिबात उमगला नाही. नास्टी डिलिव्हरी होती आणि फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल देखील स्वीकारला गेलाय. मात्र बाद होण्यापूर्वी चांगली बॅटिंग केली अनंत केणे यांनी. 23 धावांचं योगदान दिलं.
येस, आपण मेगा सन्मान घेतोय बघा. आपण पाहू शकता स्क्रीनवरती आपले सन्माननीय सर्वांचे लाडके काकाश्री विठ्ठलजी चाऊ पाटील यांचा सन्मान घेत असताना नारायणजी मोगरे, जो शिवशाही सन्मान आहे, ज्यांना आपण देतोय शिवरायांची प्रतिभा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. साई गौरवानी बिल्डर्स डेव्हलपर्स भांडूपचे सकाराम पाटील यांचे काका, ज्यांचा आपण इथे मेगा सन्मान घेतला. थँक्यू सो मच. या वेळेला बॉल भरपूर काळ हवेत होता, परंतु कुठलाही फिल्डर चेंडू खाली पोहोचू शकला नाहीये. बॉल आडवेपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाज विनोदला. नवीन बॅटर विनोद वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. अनंत आणि विनोद हे 2 सिनियर खेळाडू या टीमकडे आहेत. आपण मंगलला देखील बघतोय, मंगलकडे देखील चांगला अनुभव आहे, जो सध्या नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. गोलंदाजी करतोय सूरज भामरे. मागचा सामना त्याने अक्षरशः गाजवला, अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल भरपूर काळ हवेत आहे, परंतु सुदैवी ठरतोय फलंदाज. मिसटाईम फटके खेळतायत, पण बॉल पर्यंत कुठलाही फिल्डर चेंडूच्या खाली खऱ्या अर्थानं पोहोचत नाहीये झेलवर. यावेळेला फक्त 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या पुढे सरसावत असताना विरेन स्पोर्ट्स भावाळी संघाची 26 या आकड्यावर, 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विनोद आणि मंगल ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. सध्या दुसरे षटक प्रगती पथावर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जो घेतला गेलाय तो योग्यच वाटतोय. यावेळेला कट केलाय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून, अतिशय सुंदर फटका. बॉल चाललाय अतिशय वेगानं, सीमारेषा पार, मिळतोय चौकार. साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि सूरजजी जाधव सुद्धा आपलं हार्दिक स्वागत. तर ॲडव्होकेट तुषारजी जाधव, आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आम्ही आपला सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. आपल्या मंडळाच्या वतीने शाही सन्मान आपण देत आहोत. सूरजजी जाधव, जे कुमाराजे घरत सरांचे अगदी जवळचे मित्र आहेत, वर्ग मित्र आहेत. परंतु तुषार जाधव श्रीमान झालेत, आमचे अजय घरत अजून कुमारच आहेत. शाही सन्मान देत आहोत आपण. ॲडव्होकेट, चांगले पदवीधर श्रीमान तुषारजी जाधव, पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते. अँड्रू फ्लिंटॉप ऑफ सांगे, जेव्हा ते गोलंदाजी करायचे हुबेहूब अँड्रू फ्लिंटॉपची शैली आपल्याला पाहायला मिळायची. त्यांनी देखील क्रिकेट खेळलेलं आहे आणि चांगलं क्रिकेट खेळत होते, परंतु अधिकचा वेळ क्रिकेटसाठी ते देऊ शकले नाहीत, कारण कुठेतरी करिअरकडे देखील लक्ष द्यायचं होतं. आणि आता तुम्हाला तर माहिती आहेच आहे, संसारात ते बिझी झालेले आहेत. त्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत आहोत. सप्रेम भेट प्रत्येक पाहुण्याला इथे दिली जात आहे. फार चांगली संकल्पना इथे राबवण्यात आलेली आहे आयोजकांमार्फत. यावेळेला लॉफ्टेड फटका, जबरदस्त फटका आहे, परंतु समोर फिल्डर उपस्थित. लॉंग ऑनला झेल सुटतोय की काय, नाही. दुसऱ्या प्रयत्नात झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. चांगलं षटक येथे संपन्न केलंय गोलंदाज सूरज भामरेनं. पुन्हा एकदा त्याचा भेदक मारा पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केली आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केली. 2 गडी बाद केले, फक्त 8 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा फलकावर होत्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर भावाळी संघाची धावसंख्या आहे 2 बाद 31. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी सौरव सज्ज होईल. अनंता बाद झालेला आहे, त्यानंतर विनोद देखील बाद झालाय. दोन्ही सिनियर खेळाडू बाद झालेत, परंतु अनंताने जबरदस्त धुवाधार बॅटिंग केली. 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्यानं तब्बल 23 धावा कुठून काढल्या. मंगल अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये कैलास. स्विच लगावण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर नेटचा येत नाहीये. बॅक टू द बॉलर, चेंडू निघून गेलाय. चांगलं क्षेत्रक्षण फॉलो थ्रू मध्ये निधाव चेंडूनं सुरुवात करत असताना या शेवटच्या षटकाला गोलंदाज सौरव देखील एक अतिशय चांगला खेळाडू आहे आणि सौरव देखील चांगली कामगिरी करताना दिसतोय रोशन स्पोर्ट्स मुठवल संघाकडून. सगळेच संघ या स्पर्धेमध्ये आपण बघितले ते जे अगदी तोलामोलाचे संघ राहिलेले आहेत, म्हणजेच बॅलन्स संघांमधले सामने पाहायला मिळालेले आहेत. कुठलाही संघ कुठल्याही संघाला पराभूत करू शकतोय. पावलांचा वापर, थोडासा इनसाइड आउट, ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय डीप कव्हर्स मध्ये.
धरून फिल्डर येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे, पण खऱ्या अर्थानं जशी सुरुवात होती ते पाहता कुठेतरी धावांवर थोडासा अंकुश लावलाय गोलंदाजांनी. धावसंख्या थोडीशी मंदावलेली आहे पहिल्या षटकाच्या नंतर. मागचं षटक चांगलं राहिलं होतं सूरज बांबरेचं. या षटकामध्ये सौरवने सुरुवात चांगली केली आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 33 धावा. मंगलसाठी हा बॉल फुलर लेन जबरदस्त बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू उडवता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगला मारा पाहायला मिळतोय. भेदक आणि तिखट मारा करत असताना या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सौरव. छोटंसं बॉलिंग रनअप आहे, परंतु वेग चांगला दाखवतोय आणि अचूकता आहे, विशेषतः ॲक्युरसी दाखवतोय. यावेळेला थोडासा पाठी ठेवला होता बॉल, लेंथमध्ये बदल केला, कट करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एका डॉट बॉलची सांगता होते. आता डॉट चेंडूंची मालिका सुरू झालेली आहे. इट्स अ सिरीज ऑफ डॉट बॉल्स. 4 पैकी 3 चेंडू निर्धाव टाकलेत या षटकामध्ये गोलंदाज सौरवने. यावेळेला चेंडूला टर्न केलंय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिकडे प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेक देखील परफेक्ट आहे, अगदी विकेट किपरच्या हातात. फक्त एकच धाव घेण्याची संधी होती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वर. धावसंख्येला आळा घातलेला आहे, थोडी खीळ बसवलेली आहे मागच्या 2 ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी. चांगलं कमबॅक मी म्हणेन रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या गोलंदाजांकडून. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा 23 धावा आल्या होत्या तेव्हा असं वाटत होतं की धावसंख्या 50 किंवा 60 पर्यंत जाऊ शकते, परंतु चांगली कंट्रोल गोलंदाजी मागच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली आहे. लो फुल टॉस टर्न केलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर आहे आणि धावा मिळतील देखील 2, कारण फेक परफेक्ट पाहायला मिळाली नाही, नाहीतर धावचीची संधी निर्माण झाली होती. शेवटच्या बॉलवर येत आहेत 2 धावा. डावाची होते सांगता. एकूण धावसंख्या विरेन स्पोर्ट्स भावळी संघाची आपल्याला पाहायला मिळते 36 धावा आणि विजयाचं लक्ष असेल 3 ओव्हर्समध्ये 37 धावांचं रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघासमोर. यानंतर या चालू सामन्यातील संघाचा पुन्हा एकदा सामना असेल आणि त्यांच्यासमोर आव्हान असेल MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचं, जी क्वार्टर फायनलची मॅच असेल. 2 संघ ऑलरेडी अंतिम 3 मध्ये दाखल झालेले आहेत, तर टॉप 3 मध्ये पोहोचलेले आहेत. आई गावदेवी वालशिंद पहिल्या दिवसाचा विजेता संघ आणि कालच्या गटातून मेहर 11 बापगाव संघानं अप्रतिम कामगिरी केली होती, ते देखील अंतिम 3 मध्ये सामील झालेले आहेत. धडक मारली आहे त्यांनी अंतिम 3 मध्ये. आजचा स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे, आभार प्रदर्शनाचा दिवस आहे, सेलिब्रेशनचा दिवस आहे, काम 25 करण्याचा दिवस आहे. आज इथे इतिहास रचण्याचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये इतिहास सखाराम शेठ पाटील यांनी तर रचलेलाच आहे, परंतु कुठला संघ ही स्पर्धा आपल्या नावावर करून इतिहास रचेल हे पाहणं आता फारच औत्सुक्याचं ठरणार आहे. आता स्पर्धा हळूहळू शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. यानंतर फक्त 3 जाणार आहे. मात्र तत्पूर्वी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. सखाराम शेठ पाटील आणि हाई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाकडून या स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफीज
तसेच शिस्तबद्ध संघासाठी देखील एक आकर्षक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल आमच्या व्यासपीठासमोर. हिताडे गावचे विशेष कार्यकारी अधिकारी भगवान शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे विशेष आभार. सन्मान्य भरत पाटील साहेब नांदकरगावचे उद्योगपती यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. नांदकरगावचे उद्योगपती सन्मान्य अमोल जाधव साहेब यांच्याकडून सन्मानचिन्ह पुरवण्यात आलेले आहेत, पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक जे पारितोषिक आहे त्याच्यामध्ये स्वीट बॉक्स कचरू सेट पाटीलला अर्थात केपी सर, संजय पाटील मिठाईवालाचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. दरम्यान खेळाला सुरुवात होते. पहिलाच बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर पाठलाग करतायत आणि मात्र या रेसमध्ये बॉल जिंकतोय. बॉल सीमा पार, पहिल्याच बॉलवर येतोय खणखणीत चौकार. या स्पर्धेमध्ये आपण जे तुळशीचे रोपटे देत आहोत आलेले आहेत, त्यांचे देखील विशेष आभार. लालूभाई इताडे यांच्या माध्यमातून बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी शूज देण्यात आलेले आहेत. आपले देखील विशेष आभार. जे गिफ्ट आपण देतोय स्वीट बॉक्स आहे खरं तर. यावेळेला स्वेअर चेंडू आहे, वाईटचा इशारा. सूरज पाटील वॉटर सप्लायर नांदकर यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. बाळकृष्ण पवार साहेब नांदकर गावचे समाजसेवक यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी LED TV देण्यात आलेला आहे. खूप मोलाचं सहकार्य त्यांचं आहे. पुन्हा एकदा बॉल उजव्या स्टेच्या भरपूर बाहेर. विनोद आता रिदममध्ये पाहायला मिळत नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर प्रेशर गोलंदाजावर वाढलेलं आहे. टार्गेट आहे 37 धावांचं. सलामीची जोडी सूरज भामरे आणि राहुल. सूरज सध्या स्ट्रायकिंग एंडला 4 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 6. अतुल सुरेकर साहेब इताडे गावचे समाजसेवक यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी TV देण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. यावेळेला फक्त फ्लिक केलाय, इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय. चांगला स्ट्रोक इथे जरूर पाहायला मिळतोय, मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. फक्त एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 7. नांदकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिकेत गरत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारामध्ये आपण कॅप देतोय. सचिन आखाडे यांच्या माध्यमातून ह्या कॅप लाभलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. स्वर्गीय बारकुबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला मिळालेल्या आहेत. इताडे गावचे समाजसेवक उद्योगपती सन्मान्य बाळू केशव पाटील यांच्या माध्यमातून, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. इताडे गावचे नवनाथ पवार यांच्या माध्यमातून पाण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. पिण्याचं पाणी त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. हिताडे गावचे समाजसेवक योगेश पाटील यांच्याकडून कोल्ड ड्रिंक्स आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून प्रत्येक सामन्यामध्ये. त्यासाठी त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. इनसाइड एज लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर उपस्थित, मात्र एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. अजूनही कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. या ठिकाणी आमणे गावचे समाजसेवक सन्मान्य सुरेंद्र दळवी यांचं आगमन झालेलं आहे. सुरेंद्र शेठ दळवी, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. येणार आहेत, थोड्याच वेळात पोहोचतील सुरेंद्र दळवी. दरम्यान नेक्स्ट बॉल बॅकवर्ड पंच, मात्र गॅप मिळत नाहीये. कव्हर्समध्ये चांगली फिल्डिंग, धावचीतची संधी होती, एष्ट्या उद्ध्वस्त देखील केल्या गेल्यात, परंतु पंचांचा स्पष्ट नकार येतोय. धावचीतचं अपील फेटाळलं गेलंय कारण फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. खूप वेगानं धाव ठोकली होती त्या ठिकाणी सूरजनं, विकेट त्याने वाचवली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे दुहेरी अंकात 10 या आकड्यावर. या स्पर्धेसाठी जे चेंडू आम्हाला मिळालेले आहेत त्यामध्ये मच्छिंद्र वाघे, धीरज गंधे आणि जानी तिस्कर यांचं फार मोठं सहकार्य आहे, मोलाचं सहकार्य आहे. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. स्टंप आम्हाला मिळालेले आहेत आत्माराम वाघे यांच्या माध्यमातून, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. नारायण मोगरे साहेब यांच्या माध्यमातून शॉल देण्यात आलेले आहेत, त्यासाठी त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. रोहित मोगरे यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, आपले देखील शतशः आम्ही आभारी आहोत.
आणि पिचसाठी फार मोठं सहकार्य रमेश पाटील इताडे तसेच विद्येश पाटील सांगे यांचं सहकार्य मिळालेलं आहे. आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. दत्ता वाघे साहेब आपल्यामध्ये उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक 15,000 रुपये मिळालेले आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. यावेळेला सुंदर फटका अगदी गॅपमधून दोन खेळाडूंना चिरत फाडत बॉल सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. टार्गेट आहे 37 धावांचं. चांगली दमदार सुरुवात केली आहे दोन्ही सलामीवीरांनी, विशेषतः सूरज फार चांगली बॅटिंग करतोय. दोन चौकार सूरजच्या बॅटमधून आलेले आहेत. 2 धावांवर राहुल खेळतोय. सूरजचं योगदान आहे 10 धावांचं. अप्रतिम कामगिरी करत असताना आज दिवसभरामध्ये सूरज भामरे उर्वरित 2 षटकांमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. सामना अगदी दोलायमान स्थितीत पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतलाय आणि त्यामुळेच आता नवीन गोलंदाजावर थोडंसं दडपण असू शकतंय, परंतु नवीन गोलंदाज देखील अतिशय दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे. विनोदकडे देखील प्रचंड अनुभव आहे, परंतु त्याच्या अनुभवाचा फायदा पहिल्या ओव्हरमध्ये भावाळे संघाला झालेला नाही. आता येतोय अनंता केणे. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. सखाराम पाटील साहेबांनी हे व्यासपीठ उभारून दिलेलं आहे. अरुण जाधव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, ऋषी पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच भरत पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत, शरद पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. अनंता केणे षटकातील पहिला बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल आहे, पुल केला. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर जज करतोय डीप मध्ये, चूक होणार नाहीये. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. सरपंच, उपसरपंच म्हणा किंवा सदस्य या ठिकाणी जर उपस्थित असतील तर आपल्याला विनंती असेल आपण थेट आमच्या व्यासपीठावर यायचं आहे, कारण आपली जागा आमच्या व्यासपीठावर आहे. कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये बाळगू नका. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मिळतील. जोखीम पत्करली होती फलंदाजांनी. ज्या फिल्डरनं नुकताच झेल स्वीकारला होता त्याच फिल्डरच्या हातातून यावेळेला 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. 17 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज राहुल, ज्याने 2 धावा बनवल्या. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या पाहुण्यांचं येथे शुभ आगमन होत आहे. आधारवाडीचं प्रसिद्ध व्यक्तिमत्व सन्माननीय बाळाशेठ यांची उपस्थिती आपल्याला आता लाभते. त्यांच्या समवेत सुरेंद्र दळवी हे देखील उपस्थित होत आहेत. पाहुण्यांचं आम्ही करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाजाचं काम तमाम. बॅट्समन याच षटकामध्ये आणि आता चैनूनं देखील सूरजची साथ सोडली आहे. दुसरा धक्का बसतोय धावसंख्या 17 असताना रोशन स्पोर्ट्स मुठवल संघाला. समीकरण 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता. आगमन होत आहे. सन्माननीय सुभाष जाधव साहेब, ग्रुप ग्रामपंचायत आमणे आमणेपाडाचे माजी सदस्य, यांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
एक डॅशिंग पर्सनॅलिटी, त्यांची उपस्थिती आपल्याला मिळते. स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. अगदी पहिल्या मॅच पासून येथे मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावर पाहायला मिळालेली आहे. हो, यावेळेला हुक केलाय, मात्र टायमिंग परफेक्ट तर नव्हतं, परंतु गॅप मधून बॉल चाललाय. फाईन फाईन लेग सीमारेषा पलीकडे येत आहेत 4 धावा, चौकार. अंगेच्या वतीनं पाहुण्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील हार्दिक हार्दिक सन्माननीय बाळाशेठ यांची उपस्थिती आपल्याला मिळते. आधारवाडीचं एक जबरदस्त लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. सुरेंद्र दळवी त्यांच्या समवेत आणि त्यांचे सर्व सहकारी मंचावर विराजमान झालेले आहेत. सर्वांचं पुनश्च हृदयाच्या अंतकरणातून स्वागत आम्ही करीत आहोत सखाशेठ पाटील आणि आई एकविरा स्पोर्ट्स सांगेतर्फे. दरम्यान डॉट बॉलची सांगता झाली आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. 21 धावा फलकावर आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघ धावांचा पाठलाग करत असताना भावाळी संघाविरुद्ध शॉर्ट बॉल, यावेळेला खेचलाय बॉल अक्षरशः डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर बॉल खाली, जबरदस्त कॅच, मॅग्निफिसेंटली टेकन बाय द फिल्डर. बॅट्समॅन इज आउट. बदलवून टाकलेला आहे. 3 गडी बाद केलेत, फक्त 6 धावा खर्च केल्या. अप्रतिम अष्टपैलू कामगिरी अनंत केणेची आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि विजयाकरिता 16 धावा. सन्माननीय सुभाष जाधव साहेब, सुभाष दादांना विनंती असेल, आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. ते देखील येथे उपस्थित झालेले आहेत. आपल्याला आम्ही आमंत्रित करतोय सखाराम शेठ पाटील यांच्या वतीनं, तसेच आई एकविरा स्पोर्ट्स सांगेच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाड्याचे माजी सदस्य, डॅशिंग पर्सनॅलिटी सुभाष दादा जाधव, या आपण आमच्या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आई एकविरा चषक 2024 ही स्पर्धा इथे रंगते, स्पर्धा अक्षरशः गाजते. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज राहुल केणेने. राहुलने बऱ्याचदा अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगला गोलंदाज आहे. सामना अजूनही आपण पाहायला गेलो तर दोलायमान अवस्थेत आहे. आता स्ट्रायकिंग एंडला आहे सूरज, ज्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईकच मिळाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार ठोकले होते. सलामीचा फलंदाज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. यावेळेला अगदी ओव्हरपिच बॉल, लॉफ्टेड फटका, लाजवाब टायमिंग, बॉल जातोय आउट ऑफ द पार्क, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मॅक्झिमम षटकार. तळपतोय, त्याची बॅट तळपते, तो अक्षरशः हावी होतोय प्रतिस्पर्धी संघावर. गोलंदाजी करत असताना फलंदाजांना हैराण त्याने केलेला आहे आणि फलंदाजी करत असताना गोलंदाजांची पिसी तो काढताना दिसतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त अष्टपैलू कामगिरी सूरज भामरेची पाहायला मिळते. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. समीकरण बदललंय. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता मुठवळ संघाला अजूनही 9 धावांची आवश्यकता. चित्तथरारक मॅच. पुढचा बॉल राऊंड द विकेट.
यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केला येते झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. जबरदस्त कॅच, लॉंग ऑनला चूक होत नाहीये, फलंदाज बाद, बिग विकेट. कडे जातोय, कधी भावाळे संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय तर कधी मुठवल संघाच्या बाजूने सामना जाताना दिसतोय. मात्र आता अगदी 50-50 अवस्थेत ही मॅच आहे. 4 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. मात्र मोठी विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज राहुलनं. चांगला झेल स्वीकारला नागेशनं डीपमध्ये. अंडर प्रेशर अशा प्रकारचे झेल सोपे नसतात जेव्हा तुम्ही सीमारेषेलगत फिल्डिंग करत असता, आणि विशेषतः त्यातल्या त्यात हवा देखील वेगाने वाहते आणि अशा प्रकारे चेंडू हवेत हेलकावे खात असतो. त्यामुळेच झेल जज करणं तेवढं सोपं काम नसतं. परंतु नागेशनं कुठलीही चूक केली नाहीये. आउटस्टँडिंग कॅच. मोठ्या विकेटचं पतन झालंय. बाद होण्यापूर्वी 16 धावांचं योगदान दिलं सूरज भामरेनं. नवीन फलंदाज मुठवल संघाकडून येतोय निकेश. राकेश आणि निकेश ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. निकेश ऑन स्ट्राईक. 4 चेंडू शिल्लक, 9 धावांची आवश्यकता. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकलं या सामन्यानं. सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे या मॅचने, आणि अशाच प्रकारचे सामने आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. या सामन्यातून जिंकणारा संघ हा क्वार्टर फायनलमध्ये असणार आहे, म्हणजेच पुढच्या मॅचमध्ये त्यांना खेळावं लागणार आहे आणि त्यांचा सामना होईल MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाशी. पण विजय कोणाचा होणार मोठा प्रश्न आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत उडवलाय. काउस कॉर्नरला फिल्डर जज करू शकला नाहीये. मिस जजमेंट, बॉल सीमा पार, 1 बाउन्स चौकार. संख्या 32 वर जाऊन पोहोचले. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता बनवायचे आहेत 5 धावा. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. म्हणजेच सामना जर बरोबरीत समाप्त झाला, टाय झाला, तर मात्र ज्या संघाने प्रथम बॅटिंग केलेली आहे तो संघ विजेता असेल. म्हणून बॅटिंग करणं अशा नियमांमध्ये जेव्हा सामने होत असतात तेव्हा थोडंसं फायदेशीर ठरत असतं कधी कधी, कारण एक एक धाव शेवटी लाख मोलाची ठरते क्रिकेटच्या खेळामध्ये. चौकार आलेला आहे निकेशच्या बॅटमधून. खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय निकेश. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. राहुलचा हा बॉल खोलवर टप्प्याचा बीट केलाय बॅट्समनला, मात्र दिशाहीन चेंडू आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. खराब गोलंदाजी. एक एक धाव महत्वाची आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अवांतर धावा खर्च करू शकत नाहीत. प्रेशर दोन्हीकडे आहे. फलंदाजावर देखील प्रेशर आहे, गोलंदाजावर देखील प्रेशर आहे, क्षेत्ररक्षक देखील दबावामध्ये आहेत. मात्र जो झेल ड्रॉप झालाय तो टर्निंग पॉइंट होतोय की काय. 3 चेंडू 4 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. बॉल चांगला आहे, मात्र फटका देखील तेवढाच चांगला आहे. गॅप मधून चेंडू वळवलाय डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग या वेळेला पाहायला मिळते. फेक मात्र तेवढी प्रॉपर नाहीये. 2 धावा मिळत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडू आणि 2 धावा. अशा प्रकारचे सामने या अगोदर देखील आपण पाहिलेले आहेत आई एकविरा चषकामध्ये. प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचताना दिसते. उत्कंठावर्धक मॅच आहे, चित्त थरारक सामना आहे, अटीतटीची ही लढत आहे, चुरशीची मॅच आहे, रफ अँड टफ मॅच. एका बाजूला वीरेन स्पोर्ट्स भावाळे आणि दुसऱ्या बाजूला रोशन स्पोर्ट्स मुठवळ. मुठवळ संघाकडे अनुभव आपण बघायला गेलो तर भावाळे संघाच्या तुलनेत फार कमी आहे, परंतु त्यांच्या खेळाडूंमध्ये प्रतिभेची कुठल्याही प्रकारची कमी नाहीये. ती प्रतिभा त्यांनी वारंवार या मॅचमध्ये आणि या अगोदरच्या सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये सिद्ध केलेली आहे. पण सामना अजूनही संपलेला नाही. 2 चेंडू 2 धावा. काहीही घडू शकतंय. स्ट्राईक अजूनही निकेशकडेच आहे. बॉटमहँडचा चांगला वापर केला होता आणि प्लेसमेंट चांगलं दाखवलं होतं मागच्या बॉलवर. काउस कॉर्नरला डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित असताना देखील दोघांच्या मध्ये चेंडू तटवला होता.
आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. सर्कलच्या आतमध्ये काही क्लोजिंग फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळतात. कॅचिंग पोझिशनमध्ये तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर तैनात करण्यात आला आहे. विनोद तिकडे उपस्थित आहे. पॉइंटला एक फिल्डर आहे. मिडविकेट रिजनमध्ये देखील सर्कलच्या आतमध्ये फिल्डर तैनात करण्यात आला आहे. पुढचा बॉल चांगला फटका आहे. चिप केलाय बॉलरच्या डोक्यावरून. समोर फिल्डर उपस्थित आहे. लॉंगॉनचा फिल्डर बॉलवर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येथे धावचीची संधी आणि पंचांचं बोट बघायचं आकाशाकडे गेलंय का. यस, एकच धाव मिळेल म्हणजेच आता या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागणार आहे. लास्ट बॉल थ्रिलर. मजा आली मॅच बघून. एक चेंडू एका धावेची गरज. बघायचे बाद कोणाला घोषित केलंय पंचांनी. निकेशला बाद घोषित करण्यात आलेला आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. नवीन फलंदाज पाठवून द्यायचा आहे. म्हणजेच आता स्ट्राईक असेल राकेशकडे. राकेश देखील चांगला बॅटर आहे, पण तुम्ही किती चांगले खेळाडू आहात ते आता येथे सिद्ध होईल. कारण भरपूर प्रेशर आहे. दबावाला झुगारून खेळ करावा लागणार आहे. आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत, एक बॉलमध्ये 4 धावा किंवा एक बॉलमध्ये जेव्हा षटकाराची आवश्यकता असते तेव्हा बऱ्याचदा फलंदाज हे समीकरण पूर्ण करतात. पण एक चेंडू 1 धाव, एक चेंडू 2 धावा, द्विधा मनस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाला बऱ्याचदा फायदा मिळत असतो. परंतु प्रत्येक वेळा तसं घडेल असं पण नाहीये. काहीही घडू शकतंय. कुठलाही खेळाडू काहीही करू शकतोय क्रिकेटच्या खेळामध्ये. असा क्रिकेटचा रंगतदार खेळ आहे. महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. परंतु ही एक धाव बनवावीच लागेल तरच या सामन्यामध्ये विजय मिळवता येऊ शकतोय रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाला. दोन्ही संघांनी दर्जेदार क्रिकेट दाखवलंय. सन्माननीय पंडित कोट साहेब नानकरचे समाजसेवक यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सखाशेठ पाटील यांच्या वतीनं आई एकविरा चषक 2024 मध्ये. ग्रेट मॅच, अन अमेझिंग गेम ऑफ क्रिकेट. फलंदाजाचे शेजारी वाढलेत, अक्षरशः घेरलंय आता शेजाऱ्यांनी. शेवटचा बॉल सामना करतोय राकेश. राहुलचा हा बॉल शरीरावर आदळलाय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट. निसटता विजय अखेर येथे प्राप्त केलाय टीम रोशन स्पोर्ट्स